आज 1 कोटी आले, 2 कोटी आले, काल 3 कोटी होते. आज अजून त्यामध्ये भर पडून हा आकडा वाढतच आहे. श्रद्धाळू भारताबाहेरून येत आहेत. असं तुम्ही कधीतरी आवाज ऐकला असेल कुंभमेळ्याच्या वेळेस. कुठलेही नियोजन नाही, गच्चाळ नियोजन. एवढे लोक या ठिकाणी मारले गेले चंगराचंगरीमध्ये आणि त्याला रिस्पॉन्सिबल हे पूर्णपणे सरकार आहे, भारत सरकार आणि उत्तर प्रदेशचं सरकार भाजपचं. म्हणून कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीला, त्या गर्दीला क्षुल्लक आणि बेछूट मानून त्या माणसानं त्यावेळी जे गरळ ओकलं होतं, म्हणजे अर्थात संजय राऊतांनी, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एवढी प्रणाली, एवढे फोर्सेस काय करत होते, एवढे लोक मेले, आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, असे अनेक असे भामटे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले. मी भामटे का म्हणलो तुम्हाला शेवटपर्यंत कळेलच. पण आता नवीन एक नेरेटिव्ह सेट झालंय, ते म्हणजे शिवसेनेला भाजप भीत आहे. आपल्याला या विषयावरती पण पूर्णपणे बोलायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला व्हिडिओ आवडतात, पण तुम्ही लाईक करायचं विसरता आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. बघा मित्रांनो, तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या. आप लाखों करोड़ों लोग आते हैं, दर दिन आंकड़े देते, आज 3 करोड़ आ गए, आज 4 करोड़ आ गए, आज 15 करोड़ आ गए. व्यवस्था क्या है? तो ये भगदौड़ हुई है. 10 लोगों से ज्यादा लोगों की मौत है. मैं मानता हूं ये प्रशासन ने की हुई हत्या है, जिसे हम निर्दोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध कहते हैं. तो आप किसको जवाबदेही आप मानेंगे? तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल. आता आपल्याला दुसऱ्या घटनेवरती बोलायचं आहे. घटना सेमच आहे, म्हणजे फरक 19-20चा असणार आहे. कर्नाटकामध्ये आरसीबीनं आपला जे IPL आहे, IPL त्यांनी जिंकली आणि याचा उत्सव करण्यासाठी कर्नाटक सरकारनं यांचं एक अभिनंदन असं मोठं त्यांनी एक उत्सव भरवला आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरीमध्ये खूप लोक त्या ठिकाणी मरण पावले, निष्पाप लोक. मग यावरती बोलताना संजय राऊत काय बोलले असतील बरोबर? संजय राऊतांनी या ठिकाणी हे बोलायला पाहिजे होतं, कुंभमेळ्यापेक्षा गर्दी खूप कमी होती, सरकारला ती गर्दी कंट्रोल का करता आली नाही, इंडियन फोर्सेस असतील किंवा स्टेट फोर्स असतील ते काय करत होते, तरी पोलीस काय करत होते, असे प्रश्न विचारायला पाहिजे. ही आपली एक मतदार म्हणून अपेक्षा असू शकते, हे मी समजू शकतो. पण त्या ठिकाणी राऊत काय बोलले की ही काही गर्दी होती, ही चेंगराचेंगरी होती, हे पोलिसांना कंट्रोल नाही होत, हे सरकारनं कंट्रोल नाही होत, हे जनतेची जबाबदारी आहे. ती याला जनता जबाबदार आहे, जनता बेजबाबदार आहे आणि ही सगळी घटना घडली जनतेमुळे घडली. कर्नाटकामधली एक सीमित संख्या गर्दी, कुठला हादसा होतो ते आपल्यामुळं, जनतेमुळे होतो. कुंभमेळ्यामध्ये 40-50 कोटी लोक जिथं दर्शनाला येतात, त्यावेळेस मात्र ते मुद्दाम झालं ती चौकशी करा, शासन लपवत आहे, अशी दुपट्टी भूमिका. तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या. देखो, जिम्मेदार कोई नहीं, जिम्मेदार हम भी, जनता भी. हाँ, ओवर क्राउड हो जाता है, लोगों को भी समझना चाहिए. कुंभ में क्या हो गया? कुंभ में यही हो गया, जोरदार मार्केटिंग कुंभ की चली, चलो कुंभ. व्यवस्था क्या थी? ये तो क्रिकेट का कोई जीत गया कोई टीम, तो लाखों लोग जमा हो गए. सरकार क्या क्या करेगी, ये भी कभी कभी सवाल पूछना चाहिए. पूरी यंत्रणा खत्म हो जाती है, इतनी भीड़ हो जाती है, वहां पुलिस लगे है, वहां सब कुछ लगा है, फिर भी ओवर क्राउड हो जाता है. तो और आप कोई नियम का पालन नहीं करती जनता, तो आप क्या कर सकते? तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ दाखवायचं एकमेव कारण असं आहे, कारण आपला जो पुढचा विषय आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होत असेल तर भाजप हे भीत आहे, भाजप थरथर कापत आहे. म्हणून फडणवीसांनी हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली, असे आरोप भाजपवर झालेले आहेत. मित्रांनो, हे आता आमचीच लाल आहे, आम्ही जिंकतो, आमचं सगळंच आहे हे म्हणणारे लोक आहेत. कारण ते विधानसभेला लोकांनी दाखवून दिलंय, पण आता त्यांना मुंबई पाहिजे, नाशिक पाहिजे, कारण नाशिकला आता पुढल्या वर्षी कुंभमेळा आहे, त्यामुळे त्यांना नाशिक किंवा महानगरपालिका हे पाहिजे. आता त्यामुळं हे झपाटे लोक आहेत सगळे.
आता यांना असं वाटतं की जर आम्ही राज ठाकरेंसोबत गेलो तर आमचं ताकद वाढेल आणि आम्ही जिंकून येऊ. पण या ठिकाणी एका अधर्मी पार्टीला म्हणा किंवा जे पार्टी हिंदूवरती तुच्छ अशा वक्तव्य, बेछूट वक्तव्य करते, नेहमी हिंदू धर्माचा अपमान करते आणि हिंदू विरोधी भूमिका ते राबवते, तो अजेंडा हे घेऊन आता आपल्या पार्टीवरती फिरत आहे. त्या पार्टीला राज ठाकरे साहेब सपोर्ट करतील का, इथं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला मी पहिले 2 उदाहरणं सांगितलेत, एक कुंभमेळ्याचं आणि एक कर्नाटकामधील त्या चंद्रचंगरीचं. ह्या दोघातील यांचे जर वक्तव्य पाहिले तर यांना वाटते फक्त आपण पाठीमागे बोललो कोणाला कळणार आहे, पण जनतेला सगळंच कळते. जनता सब जानती है और जनता ऑटोमेटिक उनका प्रोग्राम कार्यक्रम करते है, ही अशी गोष्ट आहे. आणि आता जे काही यांच्या मनामध्ये एक वाटले की आता आम्हाला कुठंच तोड नाही, महाराष्ट्रामध्ये आता फक्त मनपा आमचेच आहेत आणि सगळे काय ते चौकट झेंडे हे आमचे फडकणार आहेत, हा अति आत्मविश्वास हा आता यांच्यामध्ये फोफावत आहे. तुम्हाला या ठिकाणी मी थोडेसे लहान लहान तुम्हाला मी प्रश्न मित्रांनो विचारणार आहे. लोकसभा पासून ते आजपर्यंत जनतेच्या हिताकरता कधी शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्याकडे प्रश्न विचारलाय का, कधी प्रश्न उपस्थित केलाय का? उत्तर असेल कधीच नाही. मग नेहमी हे सरकारला का घेरायचे, नेमके हे सरकारला प्रश्न कुठले विचारायचे? अहो, विरोधी पक्ष तुमचं काम आहे सरकारला प्रश्न विचारा. तुमचे प्रश्न हे असायला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, विद्यार्थ्याला शिक्षण भेटलं पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे आणि बेरोजगारी ही कशी संपवता येईल हे सगळे उपाययोजना करणं, यावरती शासनाला धारेवर धरणं हे लोकांना अपेक्षित आहे. लोकांना हे पाहिजे असतं. 2.5 वर्षामध्ये जे शिंदे साहेबांनी करून दाखवलंय महाराष्ट्र पुढे, जो आदर्श ठेवलाय, ते पण तुमच्या पार्टीतून इकडे आलेले आहेत. फक्त संगत गुण चांगले लागतात, ढवळ्या संघ पवळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला, अशी गोष्ट आहे. शिंदे साहेब इकडे आले, सोबत 7 सर्व कर्मठ लोकांची भेटले आणि लोकांनी काम करून दाखवलं आणि 2.5 वर्षामध्ये त्यांनी इतिहास घडून दाखवला. ते फेसबुकला लाईव्ह येऊन म्हणू शकले असते की आता आपण शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणार आहोत. जगामध्ये एक असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितला मित्रांनो की तो शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देतोय. अहो, शेती काय घरातून नांगरायची असते का? शेतीला घरात फवारायचं असतं का? शेती करण्याकरता शेतकऱ्याला बांधावर जावं लागतं, शेतकऱ्याला हातामध्ये रुग्ण धरून कुळवावं लागतं. कोरोना येऊ काही येऊ, पूर्ण भारत आणि पूर्ण जग बंद होता, पण रस्त्यावरती शेतकरी धावत होता, कुणाला भाजीपाला पुरवायला, कुणाला दूध पुरवायला, कुणाला अन्न पुरवायला. आणि तुम्ही त्या लोकांना येणार वर्क फ्रॉम होम. ह्या अशा गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे लोकांना सर्वांना माहिती आहे. आता ह्या झाल्या कामाच्या गोष्टी. आता धार्मिक ज्यावेळेस गोष्टी त्यावेळेस ही लोकांना यांचा खरा चेहरा कळालेला आहे. त्यांचे वक्तव्य त्या औरंगजेबाच्या कबरीपासून ते हनुमान चालिसापर्यंत, राम मंदिरापासून ते रामगिरी महाराजापर्यंत, रायगडच्या पालघर साधूपासून ते राणा दंपत्याला अटक करेपर्यंत हे सगळं लोकांनी बघितलंय. हे आता लोकांना सगळं पाठ झालं मित्रांनो. लोकांना परत जाऊन हलवून सांगायची गरज नाही की यांनी असं केलंय म्हणून, पण लोकांपुढे हे सगळं ओपन झालेलं आहे. आणि लोकांना हे माहित आहे की हे पार्टी अशी आहे, हे लोक असे आहेत, जे काही कामं होतात त्या कामाला फक्त विरोध करतात. त्यांच्यानं होत तर काहीच नाही, फक्त जे कामं होणार आहेत त्यांना विरोध करणं आणि ते कामं कसे बंद पाडता येईल याकडे यांचं लक्ष असतं. फक्त यांचं लक्ष याकडे नाही की हे काम कसं पूर्ण होईल आणि हे काम असं न पूर्ण होता यामध्ये काय अजून इम्प्लिमेंट करता येईल का, यात काय अजून वाढवता येईल का, किंवा हे काम कसं चांगलं होईल हे लोक पाहत नाही. त्यांना माहिती आहे जर हे काम झालं तर आपल्याला पुढल्या निवडणुकीकडे बोलण्यासाठी कुठला मुद्दा नसणार आहे. उदाहरणार्थ शिवस्मारकाला विरोध केला कोणी, शिवस्मारकाला स्थगिती आणली कोणी? मित्रांनो तुम्ही पाहून घ्या, ती स्थगिती आणली कोण, पाठीमागे कोण आहे. फक्त यावरनं राजकारण पेटवायचं. आणि ज्या वेळेस आता राज ठाकरे हे हिंदुत्व विचारांचे आहेत, मराठी जी अस्मिता आहेत त्यांचे आहेत, मग या ठिकाणी काहीही सरकारवरती आरोप करून मराठी, अमराठी, गुजरात, आता विषय येतो व्यावसायिकांचा, व्यापाऱ्यांचा. आता अंबानी, अडाणी हे काय आता आले नाहीत. ज्या प्रकारे उखंड्यावरती कुत्र्याच्या छत्र्या उगवतात असे हे आता उगवलेले नाहीत. हे सगळे व्यावसायिक हे काँग्रेस पासूनच आहेत.
त्यांचे एवढे पाळामुळे लांबलेत ना, हे मोदीमुळे लांबले नाहीत, हे पूर्वी काँग्रेसचे सिद्धिविनायक सर्विक आहेत, सगळे काँग्रेसनेच सगळं उभं केलेलं आहे. मग काँग्रेस काळामध्ये अदानी अंबानी चांगले होते, मोदीच्या काळामध्ये यांचे व्यवसाय पूर्ण भारतामध्ये पसरतोय, भारतात बाहेर पसरतोय म्हणून ते वाईट आहेत का? आणि विषय राहील ते भारतीय आहेत हे महत्वाचं आहे, आपण भारतीय आहोत हे महत्वाचं आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत. पण ज्या वेळेस महाराष्ट्रावरती कुठली गोष्ट येईल त्यावेळेस सर्व महाराष्ट्र रस्त्यावरती येईल. पण हे सगळे लोकांची दिशाभूल करून विकासाला सहाय्य न करता हे फक्त हे चाललेलं आहे. आणि सांगतात काय आहे की आता भाजप हे घाबरले, विकासाची कामं केलेली आहेत, प्रत्येक घटकाला सर्वसमावेशक करून सर्वांना सोबत घेऊन कोणते जात आहे हे खोपतं डोळ्यामध्ये. आणि अशा काम करणाऱ्या लोकांना कुणी नाराज करणं आहे का? कुणाला नकारणार आहे का? कुणीच नाही. आता ह्या मनपामध्ये सुद्धा भाजप आणि मित्र पक्ष आपल्या कामाच्या जोरावर, आपल्या कर्तबगारीच्या जोरावर हे महानगरपालिका सुद्धा ना भूतो ना भविष्यती 100% झटक्यामध्ये आणणार याची शाश्वती पूर्ण महाराष्ट्राला आहे. कारण ह्या शासनाने जे काही योजना आणल्या त्या योजनाचा लाभ हा प्रत्येक कुटुंबापासून पर्यंत हा गेलेला आहे डीबीटीच्या माध्यमातून. कुठला दलाल नाही, कोण डायरेक्ट माल डायरेक्ट जो काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. बघा तुमचं एकूणच या सगळ्या विषयावरती मत काय मित्रांनो नक्कीच व्यक्त होत चला. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.